डोंबिवली एमआयडीसीत स्फोट होऊन 3 दिवस उलटले आहेत। या दुर्घटनेत एकूण 8 कामगारांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय, पण हा आकडा 11 वर गेल्याचंही सांगितलं जातंय। गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। रोज कुणाच्या ना कुणाच्या मृतदेहाचे पार्ट्स मिळत आहेत। एखाद्या कामगाराच्या मृतदेहाचे अवयव मिळताच ते रुग्णालयात पाठवले जात आहेत, तर त्या पाठोपाठ कामगारांचे नातेवाईक ही ओळख पटवण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून रुग्णालयात जात आहेत। या दुर्घटनेतील काही कामगार अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। गेल्या 3 दिवसांपासून कामगारांचे नातेवाईक कंपनीजवळ घिरट्या घालत आहेत। आमचा माणूस आज सापडेल, उद्या सापडेल या आशेवर ते आहेत, पण त्यांच्या हाती काहीच लागत नाहीये। तर वणवण करणाऱ्या या लोकांना पोलीस पिटाळून लावत आहेत। 3 दिवसांपूर्वी कंपनीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच कामगारांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्यानं त्यांना कंपनीजवळ जाऊ दिलं जात नव्हतं। आज तिसऱ्या दिवशी त्यांना कंपनीच्या परिसरात फिरकू दिलं जात नाहीये। आपल्या नातेवाईकांचा शोध घ्यायला आलेल्याला पिटाळून लावलं जात आहे। पोलीस स्टेशन, रुग्णालयातील शवगृह तपासल्यानंतर हे नातेवाईक आता कंपनीच्या गेटजवळ येऊन थांबले आहेत। ढिगाऱ्याखालून मृतदेह निघेल आणि आपला माणूस सापडेल अशी आशा त्यांना लागली आहे। कामगारांचे कुटुंबीय एकटक रेस्क्यू ऑपरेशनकडे डोळे लावून पाहत आहेत। काही तर चमत्कार होईल अशी त्यांना आशा आहे। काही जण आजही धाय मुकून रडत आहेत, तर काहींचे डोळे रडून रडून सुजलेले आहेत। माझा मोठा दीर सापडत नाहीये। 3 दिवस झाले आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। स्फोट झाल्यापासूनच ते गायब आहेत। पोलीस ठाण्यात शोधलं, हॉस्पिटलला जाऊन शोधलं, त्यांचा कुठंच पत्ता लागत नाहीये। आम्ही कंपनीच्या शोध कामाच्या ठिकाणी आलोय, पण आम्हाला जवळ जाऊ देत नाहीयेत। आम्हाला मारहाण केली जाते। आम्ही आमच्या नातेवाईकांचा शोधही घेऊ शकत नाहीये का, असा सवाल मोनिका राजपूत करतायत। तर माझा नवरा राकेश सिंह गेल्या 3 दिवसांपासून सापडत नाहीये। मला माझा नवरा पाहिजे। माझा नवरा कसाही असू द्या, तो मला हवा आहे। 3 दिवसांपासून मी रुग्णालयात शोध घेतेय, पोलीस ठाण्यात जाऊन आले। ही माहिती मिळाली तर फोन करून सांगतो असं पोलीस म्हणतायत। एकदा पोलिसांचा फोन आला, म्हणाले बॉडी मिळाली। आम्ही जाऊन पाहिलं तर ती माझ्या नवऱ्याची बॉडी नव्हती। मला न्याय द्या असं एक महिला टाहू फोडून सांगत आहे। माझा मेहुणा इथं कलर कंपनीत काम करत होता। त्यांना सर्व ठिकाणी शोधलं पण सापडत नाही। कंपनीजवळ गेलो तर पोलीस मारत आहेत, शोध घेऊ देत नाहीत असं एका तरुणानं सांगितलंय। अंकित राजपूत। आपका कौन है यहाँ पर? ये मेरे जीजा लगते हैं। हाँ, क्या काम करते थे? कलर कंपनी में काम करते थे। हाँ, मतलब वो बॉडी तो मिल नहीं रही है। सब में ढूंढा, हॉस्पिटल ढूंढा, थाने भी गया, बॉडी नहीं मिल रही है। बॉडी उसी कंपनी में पड़ी है, अभी कुछ कार्रवाई नहीं हो रहा है। तो पुलिस आपको भगा रही है वहाँ से? हाँ, पुलिस भगा रही है, मार भी रही है।